नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे, तुम्हाला बघा व्हिडिओचं थंबनेल बघून एक आयडिया क्लिअरच आली असेल की म्हणजे महाराष्ट्र CET 2026. ठीक आहे, आता तुम्ही द्याल एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये. तर ही एक्झाम दिल्यानंतर सर्वांचं स्वप्न असतं की महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, आता याला CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असं याचं पूर्ण नाव झालेलं आहे या कॉलेजचं. तर या कॉलेजला समजा जर एखाद्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायची राहिली, मग त्याला महाराष्ट्र CET मध्ये किती पर्सेंटाईल पाहिजे. मग समजा याच कॉलेजमध्ये जर समजा त्याला कम्प्युटर सायन्सला म्हणा किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला जर त्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर मग या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये किती सीट्स अवेलेबल राहतात. ठीक आहे, किंवा या कॉलेजमध्ये आत्तापर्यंतचं हायेस्ट प्लेसमेंट किती ऑफर केलं गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला म्हणजे थंबनेल बघूनच तुम्ही या व्हिडिओला आले असाल. तर या सगळ्या गोष्टी ऑल अबाउट CUP, तर सविस्तर माहिती आपण या कॉलेजबद्दल बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, अतिशय जुनं कॉलेज आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. इथं लक्षात तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, त्याच्यामुळे काही पाहायचं कामच नाही. तुम्ही इथं बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. इथं लक्षात बघा, स्टेप बाय स्टेप पहिली गोष्ट आपण सॉल्व्ह करूया की या कॉलेजमध्ये लागण्यासाठी तुम्हाला रिक्वायर्ड जे काही पर्सेंटाईल्स आहे ते किती राहणार. ठीक आहे, बघा हा जो काही डाटा आहे हा तुम्हाला सांगणार. बघा, CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आपण स्ट्रीम वाईज बघूया की ब्रांच वाईज तुम्हाला या कॉलेजमध्ये लागण्यासाठी किती पर्सेंटाईल लागतं. ठीक आहे, आता ही जी काही PDF आहे ही कॅप राऊंड पहिल्यासाठीची PDF आहे. इथं लक्षात 2024-25ची ही PDF आहे. इथं लक्षात 2024-25. आता यावर्षी जे विद्यार्थी समजा 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घेतलेलं आहे, आता त्यांचा कट ऑफ वगैरे समजा वेबसाईटवर तुमच्या वेळेसाठी रिलीज होणार. ठीक आहे, इथं लक्षात. तर परंतु या PDF वरूनच तुम्हाला एक अंदाज येऊन जातो. तर जसं की फॉर एक्झाम्पल बघा, थोडं मी मोठं केलं आहे ना. बघा, आता दोन प्रकारचे आहे. बघा, होम युनिव्हर्सिटी, याचा अर्थ काय, जे विद्यार्थी पुण्यामध्ये समजा प्रॉपर आहे किंवा पुण्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे असे विद्यार्थी समजा त्या तिथेच, आता CUP पण पुण्यात असेल म्हणजे पुण्याची जी काही म्हणजे या कॉलेजची जी काही युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. वेट मिनिट, जास्त मोठं झालं आय थिंक. हां, आलं. चलो, तर बघा तुम्ही जनरल ओपनसाठी कट ऑफ बघू शकता. होम युनिव्हर्सिटीचा 4466 आणि जे काही रिक्वायर्ड पर्सेंटाईल आहे 98.47. म्हणजे तुम्हाला जर CUPला जर यायचं असेल तर डोक्यात गोष्ट करून ठेवायची, 99, 100 किंवा 98 या इन बिटवीन जर पर्सेंटाईल राहिले तर पॉसिबल आहे. आता हा होम युनिव्हर्सिटीसाठी झाला. मग त्यानंतर कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे. याचं लक्षात, जसं की बघा ST साठी सर्वात कमी राहतो 86.9 समथिंग पर्सेंटाईल. SC साठी 94. थोडं कॅटेगरी वाईज थोडे त्याच्यात ग्रॅज्युअली काय येतात, चेंजेस येतात. जसं की VJ साठी 93 गेला, NT1 96, NT2 97, NT3 98. आफ्टर दॅट OBC 98, SCBC 97. आता हा L साठी गेला, हा लेडीज कोटा राहतो. G म्हणजे जनरल कोटा, ज्यामध्ये समजा मेल फिमेल दोन्ही प्रकारचे कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात. परंतु जिथे L लिहिलं राहते, जसं L ओपन म्हणजे ओनली फिमेल, ती पण कोणत्या कॅटेगरीची, ओपन जनरल कॅटेगरीची. जो काही लास्ट इयरचा कट ऑफ होता तो किती होता, 5539 क्लोजिंग रँक होती, म्हणजे एवढी रँक होती आणि एवढे पर्सेंटाईल होते. हे होम युनिव्हर्सिटीसाठी झालं. हे लक्षात. सिव्हिल इंजिनिअरिंग होम युनिव्हर्सिटीसाठी. आफ्टर दॅट बघा आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जस्ट वेट मिनिट, फक्त सगळं होम युनिव्हर्सिटीचाच कट ऑफ दिलेला आहे का तो बघू द्या मला. नेक्स्ट कॉलेज तो होम युनिव्हर्सिटी दिसतो. वेट मिनिट, आपण सेकंड कॅप राऊंडचा कट ऑफ घेऊया. तोपर्यंत आपण होम युनिव्हर्सिटीचं बघून घेऊया. बघा, इथे म्हणजे जे काही मॅक्सिमम मुलं अट्रॅक्ट होतात ते कम्प्युटर सायन्स आणि टेक ब्रांचेससाठी सरळ सांगायचं जर झालं. ठीक आहे, सिव्हिलचा बघितला आपण. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा बघा तुम्ही. जनरल ओपनसाठी बघा आता कट ऑफ किती ड्रॉप झालेला बघा. जी काही क्लोजिंग रँक होती ती 96. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात 100 पेक्षा जर कमी रँक राहिली तरच इथे लागण्याचे चान्सेस दिसतात. जो एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा
जसं SC कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक होती 1765 आणि पर्सेंटाईल होती 99.34. ST कॅटेगरीसाठी थोडा पर्सेंटाईल कमी राहतो बघा, क्लोजिंग रँक 8000 गेली डायरेक्ट, पर्सेंटाईल 97. ओके, विजेसाठी बघा क्लोजिंग रँक 1000. क्लोजिंग रँक म्हणजे ही शेवटची रँक, म्हणजे समजा कम्प्युटर सायन्ससाठी समजा फॉर एक्झाम्पल तिथं 100 सीट्स आहे, तर जो काही 100 म्हणजे जो काही स्टुडंट राहणार, जो या म्हणजे 100व्या सीटवर लागला, त्याची क्लोजिंग रँक होती लास्ट स्टुडंट्स. क्लोजिंग रँक म्हणजे काय, लास्ट स्टुडंट. तर लक्षात तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज चेंज झालेला. मला फक्त ती एक PDF बघायची आहे. ओके, इथे बघू शकता तुम्ही, हा कॅप राऊंड सेकंडसाठी होता. होम युनिव्हर्सिटी झाला आपला, सॉरी कम्प्युटर सायन्स झाला. आफ्टर दॅट रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी बघा तुम्ही, क्लोजिंग रँक 5226, 98 पर्सेंटाईल. आणि कॅटेगरी वाईज तुम्ही पर्सेंटाईल बघू शकता, थोडाफार चेंजेस राहतो. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आफ्टर दॅट रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ओके, आणि ENTC. म्हणजे तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की किती पर्सेंटाईल राखतं. मी तुम्हाला सांगितलं 98, 99, 100 बस, दॅट्स इट. ठीक आहे, स्पॉट राऊंडमध्ये वगैरे कमी होण्याचे चान्सेस राहतात. आता आपल्याला सेकंड गोष्ट ही चेक करायची आहे की या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये पर्टिक्युलर कोर्सला किती सीट्स अवेलेबल राहतात. ओके, या सीट्समध्ये मे बी फरक पडू शकतो. ओके, म्हणजे 150 आहे तर ते आता त्या कॉलेजवर डिपेंड आहे, कोटा त्यांना जास्त हवं मग ते त्यांना मागणी वगैरे करावं लागतं. ओके, परंतु सध्याचा तुम्ही लक्षात घेऊन घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 150 जागा आहे. ओके, आणि मग जे काही महाराष्ट्र शासनानुसार कॅटेगरी वाईज जे काही रिझर्वेशन पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार मग 150 पैकी जसं की तुम्ही बघू शकता ओपनसाठी ओके जनरलला 30 गेलेलं आहे आणि लेडीज कोट्यासाठी 13 गेलेलं आहे. मग हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन हे फिक्स राहतं. ओके, म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन जर ब्राउचर बघितलं तर कॅटेगरी वाईज किती पर्सेंटाईल आहे ते सगळं डिस्ट्रीब्युट राहतं. येतं लक्षात. ओके, जसं की बघा EWS साठी जसं 150 पैकी ते 15 सीट्स आहे, म्हणजे 10%. ठीक आहे ना, 150च्या 10% म्हणजे किती, 15. म्हणजे EWS साठी 15 सीट्स फिक्स राहतात. हे कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे. ओके, हे सिव्हिलसाठी झालं. आपल्याला जास्त उत्सुकता राहते कम्प्युटरबद्दल. बघा, तर तुम्ही बघू शकता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तर नियर अबाउट म्हणण्यापेक्षा 300 सीट्स आहे. याच्या लक्षात एक मोठा आकडा आहे, 300 सीट्स तिथं आहे आणि त्याच्यातले 10% EWS ला गेलेले आहे. ओके, आणि 5% तुम्ही बघू शकता TFW साठी राहते. म्हणजे कोणत्याही कॉलेजमध्ये एखादा पर्टिक्युलर ब्रांचमध्ये ओके जो रिझर्वेशन कोटा राहतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं EWS साठी 30, याच्या लक्षात. आफ्टर दॅट TFWS साठी 15. मग हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. याच्यावरही म्हणजे जो काही डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर आपण एखादा व्हिडिओ घेऊ शकतो, काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही नक्की बघा. इलेक्ट्रिकलसाठी बघा 150. आफ्टर दॅट ENTC साठी 150, इंस्ट्रुमेंटेशन साठी 60. मेकॅनिकलसाठी 150, मॅन्युफॅक्चरिंगसाठी 75. म्हणजे मॅक्सिमम आत्ताचा जो काही आकडा दिसतो आपल्याला, मेटॅलर्जीसाठी 75, कम्प्युटर सायन्ससाठी 300 दिसले. बाकी आर्टिफिशियल AI आणि ML साठी 75. टेक ब्रांच नवीन ब्रांच आहे. ठीक आहे, नेक्स्ट युनिव्हर्सिटी चेंज झाली. याच्या लक्षात. हा झाला कोटा. आफ्टर दॅट आता आपण जी काही गोष्ट केली होती की इथं कोणत्या प्लेसमेंटचं काय स्वरूप राहत, तर तुम्ही बघा प्लेसमेंट सेलला जर गेले तर हा पूर्ण रिपोर्ट त्यांनी खाली दिलेला आहे प्लेसमेंट सेलचा. आपण स्टेप बाय स्टेप PDF नुसार बनवूया, बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, टोटल प्लेसमेंट डिटेल्स 24-25 साठी. तर तुम्ही बघू शकता जे काही एनरोल स्टुडंट होते ते 159 होते. ओके, UG साठी म्हणजे BTech साठी. ओके, त्यातला 146 विद्यार्थ्यांना म्हणजे ते कुठेतरी प्लेस झालेला आहे. तर जो काही प्लेसिंगचा जो काही रेट होता की म्हणजे वेट मिनिट, म्हणजे 91.82% स्टुडंट म्हणजे इथनं प्लेस झालेला आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. येतं लक्षात. आफ्टर दॅट ENTC साठी बघा 73 पैकी 60 विद्यार्थी प्लेस झालेला आहे. म्हणजे जो काही रेशिओ आहे तुम्ही इथं बघू शकता 91, 82, 84, 100%. म्हणजे इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी होते 67 पैकी 67 विद्यार्थी प्लेस झालेले आहे, म्हणजे 100% प्लेस झालेला आहे. मी रिझल्टची गोष्ट नाही करत आहे, किती विद्यार्थी प्लेस झाले तर तुम्ही बघू शकता. म्हणजे काही पाहायचं कामच नाही. म्हणजे कम्प्युटरला 91% म्हणजे प्लेसमेंटचा म्हणजे खूप झाला यार. येतं लक्षात. जसं इन्स्ट्रुमेंटेशनसाठी बघू शकता 90. सर्वात कमी इथं फक्त प्लॅनिंगसाठी दिसतो, बी प्लॅनिंग 33. म्हणजे 2च विद्यार्थी प्लेस झाले. ठीक आहे, 6 पैकी 2 झालेच आहे ना, 0 तर नाही.
हे लक्षात. तो जर तुम्ही पर्सेंटाइल म्हणजे प्लेसमेंटचा रेशो घेतला तरी तर प्लेसमेंट सेल आहे. तर बघा इथे त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला. बघा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी जो काही इन अँड ॲव्हरेज पॅकेज विद्यार्थ्यांना मिळालेला आहे तो आहे 17.71 सॉरी 17.31. म्हणजे यार 17-18 लाख म्हणजे ॲन्युअली जर एखाद्या विद्यार्थ्याला जर ॲव्हरेज मिळत असेल तर अजून काय पाहिजे. ओके, मोठी गोष्ट झाली. आणि टेक ब्रांच कम्प्युटर असल्यामुळे सर्वात जास्त जो काही पॅकेज आहे तो तिथे जातो, त्याच्यानंतर मग कमी कमी होतं ते. जसं तुम्ही हायेस्ट जर पॅकेज बघितला तर 52.57. ओके, न्यूटॉनिक्स नावाची ही जी कंपनी होती या कंपनीने तिथं ऑफर केलं होतं. तुम्ही बघू शकता ENTC साठी पण 52.57. आफ्टर दॅट इलेक्ट्रिकलसाठी पण 52. ओके, आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशनसाठी पण 52.7. ओके, आफ्टर दॅट बघा फिनिक नंतर ओरॅकल फ्युचर फर्स्ट या सगळ्या कंपन्यांनी तिथं समजा स्टॅटिस्टिक दाखवलं इन अँड ॲव्हरेज यार. म्हणजे कम्प्युटर जर सायन्स असेल तुम्ही CVPला जर इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 17 लाखाचं पॅकेज मिळतं. अरे NIT IIT लेवलचं कॉलेज झालं नाही आपलं, हे लक्षात. ओके, तसं हे म्हणजे इयरली दिलेलं आहे. मग लास्ट 5 इयरचं आपलं लास्ट 5 इयर ना आपण करंटचं आणि ऑनगोईंग आहे. अजून काही विद्यार्थी मे बी प्लेस होऊनही जाईल, हे तर लक्षात. हा त्यांचा टोटल सिनेरिओ होता. आफ्टर दॅट CVP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी प्लेसमेंट सीझन 2024-25. ठीक आहे, जो काही हायेस्ट पॅकेज गेलेला आहे 52.57 आपण आत्ताच बघितलेला आहे. न्यूटॉनिक्स नावाच्या कंपनी तिथे दिलेला आहे. प्लेसमेंट ऑफर्स 560 पेक्षाही जास्त कंपन्या तिथे येऊन गेलेल्या आहेत. हायेस्ट इंटर्नशिप ॲव्हरेज इन अँड ॲव्हरेज मी आत्ताच सांगितलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता डिशो नावाची ही जी कंपनी आहे हिने सर्वात जास्तीचं पॅकेज ऑफर केलेलं आहे. ओके, हे ते तुम्हाला दाखवतो मी ते. आफ्टर दॅट ठीक आहे, बीटेक प्लेसमेंट हा सगळं रेशो. आणि या ज्या काही सगळ्या कंपनीज आहे मास्टरकार्ड, बजाज, DMW, वर्लपूल, सिटी, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स या सगळ्या कंपन्या, ब्लू स्टार झाल्या, बजाज फायनान्स झाल्या, डिलॉइट झाल्या. ओके, आफ्टर दॅट ॲटलस, पिंकी, डिशॉ या सगळ्या कंपनीजनं तिथं म्हणजे यावर्षी व्हिजिट केलेला आहे. हा सगळा सिनियर आहे. आफ्टर दॅट बघा मी तुम्हाला आताच म्हटलं होतं की काही कंपन्या तिथं येऊन गेलेल्या आहे. जसं बघा ट्रान्सगार्ड ग्रुप UAE या कंपनीने इथे 85 लाखापेक्षाही जास्त पॅकेज ऑफर केलेलं आहे. नॉट जोक. ओके, आफ्टर बघा मी डिशॉचं आता नाव घेतलं होतं की म्हणजे 50 लाखाही पेक्षाही जास्त म्हणजे इथे या कंपनीजनी म्हणजे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ऑफर दिलेली आहे. इट्स नॉट अ जोक. ओके, मग त्यानंतर जशा जशा कंपन्या चेंज होत गेल्या तशा तशा त्यांचं जे काही ऑफरिंग आहे ते थोडं खाली खाली येत गेलं. ओके, तुम्ही सगळा डाटा त्यांचा बघू शकता. तुम्ही रेंज चेंज झालेला आहे. जो काही रेंज ऑफ सॅलरी पॅकेज आहे कंपन्या वाईज चेंज झालेला आहे. काही कंपन्याचं आहे त्यांनी हायेस्ट पॅकेज दिलेलं आहे वर आणि आफ्टर दॅट चेंज झालेला आहे. ओके, आता बघा पॉलिसी बघा 3 कॅटेगरीजमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. कम्प्युटर सायन्स आणि IT डोमेन कंपनीज आणि अदर दॅन CS IT डोमेन कंपनीज. जे विद्यार्थी समजा टेक रिलेटेड CS कम्प्युटर म्हणा किंवा IT अशा ब्रांचेस विद्यार्थ्यांना लेवल 1 मध्ये म्हणजे 5 ते नियर अबाउट 12 लाखापर्यंतचा इन अँड ॲव्हरेज. आफ्टर दॅट लेवल 2 मध्ये 12 ते 22. ओके, 21.99 म्हणजे जवळजवळ 22. आणि लेवल 3 मध्ये 22 पेक्षाही जास्त. आणि अदर दॅन IT म्हणजे तो डोमेन टेक डोमेन सोडून 5 ते 10, 10 ते 20 आणि 20 ते ऑनवर्ड्स. ठीक आहे, आणि हे फॉर इन्स्टंट XYZ सिलेक्टेड. ठीक आहे, हे सगळ्यानंतर हे सगळं तुम्ही वाचून घ्याल. याचं लक्षात त्याच्यात टर्म्स अँड पॉलिसीज दिलेल्या आहे. स्टुडंट्स वन सिलेक्टेड इन वन पॅकेज स्लॅब ही विल बी एलिजिबल फॉर द सेकंड जॉब इन हायर पॅकेज स्लॅब ओनली इफ देर इज अ डिफरन्स ऑफ मिनिमम. या सगळ्या पॉलिसीज सध्या तुम्ही एवढा काही डोक्यात घेऊ नका. ओके, एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे CVP रिलेटेड आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट इथे लागण्यासाठी काय पर्सेंटाईल राहतं, किती पर्सेंटाईल लागतं. आफ्टर दॅट आपण दुसरी गोष्ट शिकलो की एखादा पर्टिक्युलर ब्रांचमध्ये किती नंबर ऑफ सीट्स अवेलेबल आहे. आफ्टर दॅट आपण प्लेसमेंट सेल पूर्णपणे चेक केला. पूर्ण आपण डाटा चेक केला. इथं कोणत्या कंपन्यांनी इथं म्हणजे कशा प्रकारचा जो काही सॅलरी आहे तो ऑफर केलेला आहे. ओके, त्यांची जी काही पॉलिसी आहे या सगळ्या गोष्टी आपण इथं या व्हिडिओच्या अंतर्गत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्क्युलेट करा आणि मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा.
अशाच नवीन अपडेटसाठी सीईटी रिलेटेड म्हणा किंवा टेक रिलेटेड. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.